नमस्कार मंडळी, मी महेश भानोसे तुम्हा सर्वांसमोर अजून एकदा येतो आहे आणि खूप दिवसामधून मला तुमची सेवा करायची एक संधी भेटते आहे. त्याच्याबद्दल खूप आनंदही होतो आहे मला. आज ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या समोर येतो आहे. खूप सारी लोक म्हणतील की अचानक कसं काय असं सोशल मीडियावरून अचानक 2 महिने बंद असतो, परत 1 महिने ऑनलाईन येतो. तर मित्रांनो, सांगायचं कारण हे आहे, ज्यावेळेस आपण सर्वच आपल्या आजूबाजूला गोष्टी पाहत असतो, सोशल मीडियाच्या माध्यमातून असू द्या, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून असू द्या किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असू द्या, की आपल्या भोवताली खूप सारे प्रश्न आहेत, त्याची उत्तरं ही अनुत्तीर्ण आहेत अजून, की त्याची उत्तरं अजून भेटलीच नाही आहेत. खूप असे पण काही प्रश्न आहेत की त्यांची उत्तरं अजून पहिल्या स्टेजला पण नाही आहेत. म्हणजे जर उत्तरांच्या स्टेजेस असतील तर पहिल्या स्टेजला पण गेली नाही आहेत. ज्यावेळेस आपण आपल्या सभोवतालची आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहत असतो, तर त्याच्यामध्ये एवढा इम्बॅलन्स निर्माण होतोय चालूला, आणि त्या झालेल्या असमतोलामुळे आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात पण तेवढाच फरक पडत असतो त्या गोष्टींमुळे. असं नाही आहे की नाही तो तिकडे फरक पडतोय मग आपल्याला काय होणार नाही, असं नाही आहे. फरक तेवढाच पडत असतो. सोबतच जर माझा जवळता आणि संवेदनशील मुद्दा आपण पाहिला, तो म्हणजे पर्यावरण आणि शिक्षण. पर्यावरण आणि शिक्षण ह्याला जोडूनच आपण एक हेल्थ म्हणजेच आरोग्याचा विषय 100% तिथे येतोच, कारण की त्या तिन्ही गोष्टी इंटरलॉक आहेत. ज्यावेळेस पर्यावरण व्यवस्थित असेल तर आरोग्य व्यवस्थित असेल, आरोग्य व्यवस्थित घेत असाल तुम्ही किंवा आरोग्य तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्हाला शिक्षण व्यवस्थित घेता येईल. तर बघायचं झालं तर एकंदरीत सगळ्या गोष्टी ह्या एकमेकामध्ये गुंफलेल्या आहेत, इंटरकनेक्टेड आहेत. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा अजून एकदा बोलतोय मी, असणं हे खूप गरजेचं आहे. आणि सध्या तर निसर्गच काय तर कोणाचाच मला समतोल दिसत नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून जी भारताची येणारी पिढी आहे, नवीन पिढी, तारुण्याची पिढी, ज्याचा 70% डिव्हिडंट हा यूथ आहे. म्हणजे साधारण 18 ते 65 वय, 18 ते 45 वय हे तरुणांचं वय मानलं जातं. आणि भारताला सो कॉल्ड तरुणांचा देशसुद्धा म्हटलं जातं बघा. आणि ह्या आपल्या देशामध्ये अशी विदारक परिस्थिती आहे. लिटरली तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जेव्हा मी न्यूजपेपर वाचतो किंवा कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून एखादी न्यूज पाहत असतो, त्यावेळेस लिटरली एवढं म्हणजे चिडचिड होते स्वतःची, की परिस्थिती काय सुरू आहे, काय नाही आहे. तरी आपल्याला जो सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून जे आपल्याला आकडे भेटतात किंवा जी माहिती भेटते आहे, ती वास्तवापेक्षा थोडीशी वेगळी आहे. मी असं नाही म्हणणार की पूर्णच वेगळे, वास्तवाला धरू नये, पण तेवढे ॲक्युरेट डेटा आपल्याला अजून भेटत नाही आहेत. शेवटी मग प्रश्न हा पडतो की कुचकाम कुठं होतं आहे, म्हणजे गलती म्हणल्यापेक्षा गफलत कुठं होती आहे. गफलत कुठं होती आहे ह्याचा विचार करण्यापेक्षा, खूप मोठ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात ती गोष्ट अवलंबली आहे की स्टार्ट विथ युअर सेल्फ अँड युअर सोसायटी टू. तुमच्यापासून गोष्टी सुरू करा. तुमच्यापासून तुमच्या घरातून तुमच्या शेजाऱ्याला, शेजाऱ्यातून तुमच्या अजून शेजाऱ्याला, म्हणजे तुमच्यापासून सुरू केलेली गोष्ट, प्रत्येक मोहीम या हळूहळू वरच्या स्तराला जाऊ द्या. आणि ह्या गोष्टी करत असताना प्रामुख्याने मला ती जाणवली ती गोष्ट म्हणजे पर्यावरण आणि शिक्षण. मी वारंवार ह्या 2 गोष्टीवरच का बोलतो, कारण की अल्टिमेटली प्रत्येक गोष्टीचा रिसोर्स म्हटलं तर तुम्हाला एन्व्हायरमेंटकडे जावं लागतं, इकॉलॉजी आणि इकोसिस्टमकडे जावं लागतं. आणि खूप मोठ्या थोर सायंटिस्टनी म्हणलेलं पण आहे की इकॉलॉजी इज परमनंट इकॉनॉमी. ओके, जर तुमची नैसर्गिक परिसंस्था किंवा जैवविविधतेची परिसंस्था जर बॅलन्स नसेल तर इट इज इनडिरेक्टली इम्पॅक्टेड टू युअर इकॉनॉमी. जसं आपला शेतीप्रधान देश आहे, ठीक आहे, तर थोडंसं
मेसअप गोष्टी होत आहेत. सुरुवात करतो आहे. आय डोंट नो कुठून सुरुवात करायची, कसं व्हायचं आहे. हळूहळू त्या गोष्टी मी बिल्ड करत जाईन. पण जशा गोष्टी मला आठवतील, जशा समोर येतील, पटकन म्हणजे लिंक होतील, त्या गोष्टी मी आता तुमच्यासमोर मांडणार आहोत, नो डाऊट. त्याच्यामुळं सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल भारताच्या पर्स्पेक्टिव्ह, तर ती ऑब्व्हियसली शेती आहे. भारताच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करत गेलं, परत महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्ह आलं तर तिथेही शेतीच आहे. शेतीप्रधान देश आहे, शेतीप्रधान महाराष्ट्र राज्य आहे. आता शेती म्हणत आपण एन्व्हायरमेंटवर एवढा लोड दिलं आहे, म्हणजे एवढं एक्सप्लॉइट केलं आहे लिटरली. आजचीच बातमी तुम्ही पाहिली तर आपली देहूची जी नदी आहे, इंद्रायणी नदी, आळंदी आणि देहूची, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये शेकडो हजारो मासे मरून पडलेत लिटरली नदीच्या काठावर. आता ह्याला जबाबदार कोण? आणि मग त्या पाण्यातल्या परिसंस्थेचं काय, तिथल्या इकोसिस्टमचं काय, आणि ह्याला कोण उत्तर देणार आहे, आणि ह्याची कारणं काय आहेत, ही वेळेवर शोधली तर ठीक आहे. नाहीतर माशाप्रमाणे माणसाची अवस्था व्हायला खूप वेळ लागणार नाही आहे. कारण की आपण कोरोनामध्ये पाहिलं आहे, आज जसे मासे मरतात आहे तिकडे, तशी माणसंही मरत होती कोरोनामध्ये. तर वेळेवरच ह्या गोष्टीला आळा घालणं हे खूप गरजेचं आहे. विकास हा विकास झालाच पाहिजे. पण विकास होत असताना एका मॅटरचा किंवा एका कम्युनिटीचा विकास होतोय आणि दुसऱ्या कम्युनिटीचा अधोगती होत असेल, प्रगती आणि अधोगतीच्या शब्दात बोलतो मी, तर हे मात्र शाश्वततेला धरून नाही आहे किंवा सस्टेनेबिलिटीला धरून नाही आहे. आपण खूप मोठ्या अभिमानानं सांगतो की वी आर रनर इन द SDGs, वी ऑलमोस्ट कम्प्लिटेड आवर MDGs. पण ॲक्च्युअलमध्ये तसं आहे का रे? तसं असण्यापेक्षा खूप साऱ्या लोकांना अजूनपर्यंत SDGs काय आहे आणि MDGs काय होते हे सुद्धा अजून माहीत नाही आहे. धन्यवाद करतो मी भारत सरकारला की लेट पण थेट त्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 तर आणली. इम्प्लिमेंटेशनच्या गोष्टी अजून तर कुठं दिसत नाही आहेत, पण लेट सी, काहीतरी गोष्टी दिसतील. एज्युकेशनच्या मुद्द्यावर आल्यानंतर परत हेल्थ तर येतच. आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठून गव्हर्न होतात, तर त्या होतात इव्हेंटच्या SDGsकडून. त्यांचा जो डेव्हलपमेंटचा मूल्यांकन जे करतात त्याच्यामध्ये साधारण 17 गोल्स त्यांनी दिलेले आहेत. त्या 17 गोल्स अचीव करण्यासाठी हा सगळा 8 तास असतो. म्हणजे तुमची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असू द्या, नॅशनल हेल्थ पॉलिसी असू द्या, नॅशनल रुरल हेल्थ मिशन असू द्या, परत एम्प्लॉयमेंटच्या गोष्टी असू द्या, परत तुमच्या क्लीन एनर्जीच्या गोष्टी असू द्या, लाईफ अंडर वॉटर, लाईफ अबव्ह वॉटरच्या असू द्या, इन्फ्रास्ट्रक्चर फॉर द इंडस्ट्रियल असू द्या, मग तुमचे पार्टनरशिप इन द पीस अँड एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीजमध्ये असू द्या, परत तुमचं पॉवर्टी असू द्या, हंगर, ह्या सर्व गोष्टी त्या SDGsचा अजेंडा आहेत. ठीक आहे, तर SDGs काय, MDGs काय, मी तेवढ्या खोलमध्ये जाणार नाही आहे. पण एज्युकेशनच्या मुद्द्यावर आल्यानंतर त्याच्यामध्ये काम करण्यासारख्या ग्रासरूटला खूप गोष्टी आहेत, खूप म्हणजे खूप. आत्तासुद्धा मी काही शाळांना अधूनमधून भेट देत असतो आणि मला आवडतं शाळेमध्ये जाणं. आज म्हणजे जी छोटी मुलं आहेत, आज 8वी 9वी 10वीची किंवा 5वी ते 10वीचा जो मॉब आहे, तो कुठल्या पद्धतीनं आज शिक्षण घेतो आहे आणि त्यांना शिक्षण देणारी शिक्षण मंडळी कशी आहे ह्याच्यावरून ठरणार आहे की आपल्या भारताचं भविष्य कसं असेल. ज्यावेळेस शाळेमध्ये जातो त्यावेळेस आपल्या शाळेमध्ये बेसिक गोष्टीच माहीत नाही आहेत अजून मुलांना. इवन खोटं बोलायची गोष्ट नाही आहे. मी आज बाकीचा जॉब आणि व्याप आहे पाठीमागं, तर ही काही सूक्ष्म गोष्टी आहेत समाजातल्या, ह्या समजायला 25 ओलांडून गेली माझी. मग त्या गोष्टीचा मी आत्ता विचार केला की जर आपल्याकडे सगळी साधनं उपलब्ध आहेत, ह्या सर्व साधनांच्या माध्यमातून जर आपण बऱ्याचशा गोष्टी आत्ताच ह्या एजला, ह्या स्टेजला जर येणाऱ्या यूथ पिढीला देऊ शकलो, तर ऑब्व्हियसली ते खूप, आता सध्या मी नाव ना ठेवणार कुठल्या लहान मुलांना किंवा मुलींना, कारण की ते ऑलरेडी खूप ग्रेट करत आहेत, त्यांनी ग्रेट करायलाही पाहिजे. आणि जर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी व्यवस्थित पद्धतीनं ग्रासरूटला जर इम्प्लिमेंटेशन झाली त्या योग्य पद्धतीनं,
तर मला नाही वाटत की आपला भारत महासत्ताक व्हायला वेळ लागेल. 100% ते 2020चं टार्गेट होतं, ॲटलिस्ट 30पर्यंत तरी ते आपल्याला अचीव करण्यायोग्य आहे. पण ते कधी, जर तुमचे धोरणकर्ते धोरण बनवून व्यवस्थित ते अंमलबजावणी करून त्याचा ॲनालिसिस करून आउटपुट व्यवस्थित पद्धतीने देत असतील तर ते शक्य आहे, नाहीतर शक्य नाही आहे. त्याच्यासोबतच मी फक्त प्रशासनाला आणि राजकीय नेत्यांनाच नावं ठेवणार नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपली पण काहीतरी एक नागरिक म्हणून कर्तव्य आहेत, एक विद्यार्थी म्हणून आपले पण काहीतरी शिस्त आहे, आपली पण काहीतरी जबाबदारी आहे. त्या जबाबदाऱ्यासुद्धा टाळून चालणार नाही आहेत. ह्या सर्व गोष्टी करत असताना जेव्हा एज्युकेशनच्या फील्डमध्ये मी थोडंसं डिगिंग आउट करत होतो, डेटा मायनिंग करत होतो, त्यावेळेस माझ्या लक्षात ह्या गोष्टी आल्या, अरे आपण आज ह्या 21व्या शतकामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीसारख्या गोष्टींचा विचार करतो आहे. ठीक आहे. आणि मग अल्टिमेटली एज्युकेशन म्हटल्यानंतर डोळ्यासमोर एक प्रतिकृती उभा राहते, ती 100% सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंची. जेव्हा मी सावित्रीबाईंच्या कामाबद्दल अभ्यासलो, खूप डिटेलमध्ये त्यांचं वाचन केलं, त्यांच्या पॉलिसीज काय होत्या, त्यांचे थॉट्स काय होते, त्यांचं कार्य काय आहे, त्यांचं योगदान काय आहे शिक्षणामधलं, त्यावेळेस लिटरली अंगावर शहारे आले माझ्या. आणि तुमच्या सर्वांचे येतील, जर तुम्हाला वेळ भेटला कधी, शाहू महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्या 3 व्यक्ती आधी अभ्यासा, त्याच्यानंतर आंबेडकर अभ्यासा. 100% तुमच्या लक्षात येईल की ह्या महामानवांनी शिक्षणासाठी काय केलं नाही आहे ते सांगा. आणि त्यांनी ही गोष्ट 100 वर्षापूर्वी, म्हणजे साधारण महात्मा फुलेंचा काळ तुम्ही पाहिला तर आता 180-90 वर्ष झालेत त्यांना त्या काळाला, तेव्हा त्यांनी त्या गोष्टी इम्प्लिमेंट आणायचा विचार केला होता. म्हणजे त्या माणसाची काय दूरदृष्टी होती हा विचार करा. मग ते जाऊ द्याच, त्यावेळेस बाईला चूल आणि मूल फक्त माहीत होतं. त्याच बाईमधली किंवा त्या स्त्रियामधली एक स्त्री पुढे जाऊन शिक्षिका होते. शिक्षिका झाल्यानंतर ती मुख्याध्यापिका होते. भारताची पहिली ट्रेन शिक्षक म्हणू आपण तिला, ट्रेन टीचर म्हणू, प्रशिक्षक शिक्षक सावित्रीबाई फुले, आणि मुख्याध्यापिका म्हणून त्यांना पहिला मान भेटला. आणि त्यांनी जे काम केलं, त्यांच्या ज्या पॉलिसीज होत्या, त्यांची जी डिसिजन मेकिंग होती, ती खरंच खूप प्रचंड छान होती. आपण 100% बघतो मॅकॉले बघतो, मॅकॉलेने हे केलं, मॅकॉलेने ते केलं, परत तुमचा कोठारी आयोग आला, एज्युकेशनचे बाकीचे कुठले मॅकॉले आयोग होता, वुड्सचा खलिता होता. पण जर तुम्ही ह्या गोष्टी पाहिल्या की सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंनी त्यावेळेस डिरेक्टली तुम्हाला थेरीज दिल्या होत्या, एज्युकेशनच्या थेरीज, पॉलिसीज दिल्या होत्या की कुठल्या गोष्टी कळायला पाहिजेत. आत्ता ज्यावेळेस मी अभ्यास करत असतो, साधारण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा मानवी विकास निर्देशांक 2023, म्हणजे आत्तासुद्धा एखाद्या देशाचं जर आपल्याला डेव्हलपिंग किंवा तो देश प्रगत आहे का नाही आहे, किंवा त्या देशातला नागरिक प्रगत आहे का नाही आहे, हे ज्यावेळेस आपल्याला मोजमाप करायचं असतं त्यावेळेस ते डायमेन्शन्स वापरतात किंवा इंडिकेटर वापरतात. त्याच्यामध्ये त्यांनी आत्ता स्पष्ट मेन्शन केलं आहे की वयाच्या 6 ते 14 वर्षापर्यंत, वयाच्या 6 ते 25 वर्षापर्यंत शाळेतील शिक्षणाची गळती. म्हणजेच काय की जर पहिलीला मुलगा असेल, एक पहिलीत 100 मुलं असतील, तर 10वीपर्यंत जाईपर्यंत त्या 100रातली किती मुलं राहतात. मग ह्या गोष्टीचं ॲनालिसिस करून सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी त्यावेळेस ती गोष्ट बनवली की शाळेची गळती थांबवली पाहिजे, कारण की त्यांनी त्या गोष्टी अनुभवल्या होत्या. आणि त्याच्यामधून परत त्यांनी त्यांच्या स्वखर्चानं एक माणूस नेमला, एक शिपाई नेमला. त्या शिपाईचं फक्त काम एवढंच होतं की जर तुला रोडवर कुठेही एखादा मुलगा दिसला दुसरं काम करताना किंवा फिरताना, तर त्याला उचलून घेऊन यायचं आणि शाळेत बसवायचं. म्हणजे एवढ्या ग्रास रूटपर्यंत गेलेली लोक होती ती. आणि मी खरंच सावित्रीबाई फुलेंना माझा नमन आहे. तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंबद्दल बोलताना ते फक्त शिक्षण ह्या क्षेत्रातच नव्हे, तर पर्यावरण, शेती आणि उद्योग ह्या सर्व गोष्टीत पण ते तेवढेच ॲक्टिव्ह होते. पण आपल्याला आजपर्यंत आपण पाहिलेले फुले दाम्पत्य आहेत ते फक्त शिक्षणाच्या रिलेटेड पाहिलेत.
असो, त्यावर मी नंतर कधीतरी भाष्य करेनच. जेव्हा मी ऑनलाईन तुमच्याशी संवाद साधतोय किंवा माझे काही तर थॉट्स मांडतोय तुमच्या सर्वांसमोर, तर आपण एक लिनिएज किंवा लायनेज तयार करू आणि त्याच्यानुसार मी टॉक्स माझे सुरू ठेवेन. आत्ता जसा आपण मुद्दा रेग धरत घेऊन पुढं आलेलो आहे, रेग ओढत, तो मुद्दा आपण शिक्षणाच्या मुद्द्यावर होतो. तर इथून पुढचा जो माझा व्हिडिओ येईल, मला साधारण सॅटर्डे संडे वेळ असतो, मोस्टली संडेच असतो, आणि त्या वेळामध्ये मी नेक्स्ट टाईमला की भारतामध्ये शिक्षण व्यवस्था आणि त्याचा झालेला विकास अप टू दॅट मार्क, मीन्स जी आता एज्युकेशन पॉलिसी येते नवीन, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, तिथंपर्यंतचा विकास, म्हणजे अगदीच आपण इथून आलो तरी चालेल, साधारण एन्शंट हिस्ट्रीमध्ये जायला नको आपण, प्राचीन इतिहासात, पण साधारण मिडिवल आणि मॉडर्न एज्युकेशन सिस्टम, म्हणजे मॉडर्न हिस्ट्री जी आहे, मॉडर्न पिरियड आहे, साधारण 1780चा पिरियड आहे, तिथूनपर्यंतचा आजपर्यंत, म्हणजे 200 वर्षापासूनची भारताची शिक्षण व्यवस्था आणि त्याच्यात झालेला विकास, ह्याबद्दल आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बोलूच. मी त्याच्या आधी थोडंसं प्रिपरेशन करावं लागेल, मला काही गोष्टी गो थ्रूज कराव्या लागतील, आणि आपण त्याच्यावरून बघू की भारतामध्ये शिक्षणाचा विकास कसा झाला, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी घडून आल्यात. ह्या गोष्टी का बघायच्या रे? कारण की आपण जी एज्युकेशन सिस्टम फॉलो करतो, वी हॅव टू लुक इन टू इट, दॅट्स इज व्हेरी नेसेसरी. कारण की आजपर्यंत आपण जे करत आलो आहे ते सर्व ब्रिटिशाची देण होती, असं सर्वत्र चर्चा त्यात सुरू आहेत. त्याच्यातले काय प्रोज आणि काय कॉन्स असतील ते आपण येत्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर डिस्कस करूच. शेवटी मला सांगायचं हेच आहे की हे जे टॉक सुरू आहेत, म्हणजे हे जे मी मीडियाच्या माध्यमातून तुमच्यासमोर जे येतो आहे, त्याचं एज्युकेशन सर्वात मोठं त्याचं आउटपुट असेल, आणि अवेअरनेस. म्हणजे जर का तुम्हाला 2030, 35, 40ची काहीतरी गोल्स अचीव करायचे असतील, तर यू हॅव टू बी नॉलेजेबल, आणि ते नॉलेज व्यवस्थित असायला पाहिजे, उपयोगाचं असायला पाहिजे. मी ह्या मताचं आहे की इफ यू हॅव नॉलेज, देन यू हॅव टू ट्राय टू इट इम्प्लिमेंट अँड डू ॲक्शन्स ऑन इट, अँड डेफिनेटली इट विल गिव्ह रिझल्ट्स. त्याच्यामुळे मी हा प्रयत्न करतो आहे की माझ्याकडे जे थोडंफार नॉलेज आहे, जे मी थोडाफार अभ्यास करत असतो, त्याच्यातून जे मला काय गोष्टी समजलेत त्या तुमच्यासमोर मांडतो आहे. मला वेळ भेटेल अशा त्या गोष्टी मी तुमच्या सर्वांसमोर घेऊनच येणार आहे. आणि नेक्स्ट टाईम ज्यावेळेस आपला व्हिडिओ येईल त्यावेळेस मोस्टली वी विल टॉक ऑन द डेव्हलपिंग अँड रिफॉर्मेशन ऑफ द एज्युकेशन पॉलिसी टिल डेट. ओके, ह्या गोष्टीवर आपण येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या आपल्या संवादामध्ये त्या गोष्टी प्रामुख्याने बघणार आहोत. आणि हळूहळू ज्यावेळेस एज्युकेशन पॉलिसीबद्दल किंवा शिक्षणाच्या विकासाबद्दल आपण बोलत असोल, तर त्या शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्वच व्यक्ती ॲटोमॅटिकली त्याला इंटरकनेक्टेड होणार आहेत किंवा कनेक्टेड होणार आहेत, त्या बाइंड असणार आहेत त्याच्यासोबत. त्यामुळं आपण थोडासा त्यांचे पण म्हणजे ग्लिम्सेस घेऊ त्याच्यासोबत. कुठले पर्सनॅलिटीज असतील, कुठले रिफॉर्मर असतील, कुठले कमिटीज असतील, कमिशन्स असतील, तर त्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. तोपर्यंत एन्जॉय करा. जे तुम्ही एज्युकेशन घेत आहात ते व्यवस्थित पद्धतीनं घ्या, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही नॉलेज घेतलं आहे त्या नॉलेजचं इम्प्लिमेंटेशन करायला शिका. आणि जर तुम्हाला त्या नॉलेजचं इम्प्लिमेंटेशनच येत नसेल तर मग मात्र मी म्हणणार नाही इथं नॉलेज वेस्ट आहे, पण मग तुम्ही कुठंतरी कमी पडताय. कारण की मी त्या मताचं नाही आहे की बुकिश नॉलेज फक्त हवं आहे, थोडंसं इम्प्लिमेंटेशन करायला शिका. छोट्या छोट्या